धनगरांच्या कार्यक्रमाला अजितदादांना नो एंट्री। भाजप आमदाराचा अजितदादांना विरोध। पडळकर पवार संघर्ष पुन्हा पेटला। राज्यात पवार विरुद्ध पडळकर संघर्ष काही केल्यास संपताना दिसत नाही। आता निमित्त ठरलंय ते 31 मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती दिनाचं। पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त तब्बल 50,000 धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे। या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील येणार आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत झाडून सगळ्या मंत्र्यांना बोलवण्यात आलं। मात्र या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली आणि इथंच नव्या वादाला आता तोंड फुटलंय। अजित पवार नाही बोलला। हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे। धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे। सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही। हे बघा, एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय। हा पार्ट किरकोळ आहे, तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका। हा काय राजकीय आपला विषय नाही। हा कार्यक्रम धनगरांचा असून धनगरांनी ठरवलेला आहे। हा कार्यक्रम शासकीय नाही, त्यामुळे अजित पवारांना बोलावणार नाही असं बोलून पडळकरांनी अजित पवारांविरोधातील हत्यार अजून म्यान केलेलं नाही असं स्पष्ट केलंय। पडळकरांच्या या भूमिकेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची गोची झाली। यावर आता राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही कधी निमंत्रणाची वाट पाहत नाही। आमच्या मनात नितांत आदर आहे आणि भपकेबाजी करून शोबाजी करून राजकीय पोळी जे आपले शेकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून तसं वक्तव्य येत असेल तर त्यात काय आम्ही गैर मानत नाही। पवारांना विरोध करून राजकीय भूमिका मांडणाऱ्या पुढाऱ्यांमध्ये गोपीचंद पडळकरांचं नाव प्रामुख्याने येतं। आता तर ज्या कार्यक्रमाला अमित शहांना बोलवलं जातं तिथे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवणार नाही ही परखड भूमिका पडळकरांनी घेतल्यानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आणि तोही भाजपच्या आमदाराकडूनच। म्हणून आता भाजप यावर काय भूमिका घेतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।